पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करोपचार कोप मोडशी जर्जर. दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, काय करोपचार कोप मोडकी जर्जर. घरी मोडकिया बाजा, घरी मोडकिया बाजा, वनी वाकळांच्या शेजार, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मुख शुद्धी तुळसी दळ, मुख शुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दातुलो पावन लोचनाचे प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगात आनंदवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुं मुनिंद्रहिं समागत्य तिष्ठन्नमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासी राणा शिवचंद्र मोणी फणींद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोणी आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
महाराजांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर्जर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचवेद निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा निर्याणकाळ प्रसंगातील अभंग असून खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य व्यक्त करत असताना या अनुषंगानं समाजाला छोटासा उपदेश आहे. विठाला पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जर्जर. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे. महाराज सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण कोण आला तर जगाचा मालक ऋषिकेश आला. त्याचे अनेक नाव आहेत, त्याचे अनेक अवतार आहेत आणि अनेक नावापैकी अनेक अवतारांपैकी अनेक रूपांपैकी महत्वाचं नाव ऋषिकेश आहे आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला. या अनुषंगानं महाराज या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं मग त्या पाहुण्याचा पाहुणचार कशा पद्धतीने करावा या अनुषंगानं पुढची चरण आपल्या समोर ठेवली. काय करू उपचार उपमोडकी जर्जर. कारण दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या देवा काय करू उपचार उपमोडकी जर्जर. खऱ्या अर्थानं तो पाहुणा आल्यानंतर त्याला खाण्यासाठी काय करावं, त्याला भोजनासाठी काय करावं, तर तुकोबाराय सांगतात आमची तेवढी परिस्थिती नाही. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. घरी मोडकी आवाजा वरी वाकळांच्या शेजा. पाहुणा आल्यानंतर त्याला बसण्यासाठी काहीतरी आसन द्यावं, पण काय द्यावं तर घरी मोडकी आवाजा वरी वाकळांच्या शेजा. देवा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबाराय स्वतःबद्दल बोलत असताना व्यक्त होत आहेत. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. विठाला पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी वैकुंठवासी हरिभक्त प्राण शिवराम लक्ष्मण कादमाने व कैलासवासी आदरणीय सुंदराबाई शिवराम कादमाने यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या कार्यक्रमाचं या ठिकाणी ज्ञानदानाचं काम सुरू आहे. आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गोडकेमळा खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि 14व्या वर्षात पदार्पण करत असताना एक तप पूर्ण झालं आणि दुसऱ्या तपाकडे या ठिकाणी निघालो आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. कृपा आशीर्वाद श्री हरिभक्त ब्रायन नाना महाराज खळदकर या ठिकाणी श्री हरिभक्त ब्रायन पुंडलिक महाराज खळदकर यांचा या कृपा आशीर्वादानं आणि या कार्यक्रमाची प्रेरणा व व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे हरिभक्त ब्रायन दशरथजी महाराज काकवाने या ठिकाणी उत्कृष्ट कीर्तनकार आणि या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय दशरथजी महाराज यांचा अंतःकरणातून या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्यासाठी पुन्हा एकदा आयोजक कमिटीचं अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. ही सेवा समर्पित होत असताना या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ खळद गोडकेमळा यांचा अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद सगळ्यांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली ज्यांनी चाल गायली या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार माझे वडील हरिभक्त परायण नूर मोहम्मद महाराज आत्तार या ठिकाणी आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा. बाबांच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी त्यांना चालेला साथ केली. खऱ्या अर्थानं आमचं खेड शिवापूर गावचं भूषण आमच्या परिसराचं असणारं भूषण आदरणीय हरिभक्त परायण संपतजी महाराज गाडे या ठिकाणी आहेत. काकांसाठी या ठिकाणी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी त्यांचा आणि माझा या ठिकाणी फार घरोबा आणि या ठिकाणी घरातले असणारे आमचे संबंध आहेत. लहानापासूनचे मोठपर्यंत आम्ही यांच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी झालो. या ठिकाणी आदरणीय संपत महाराज गाडे महाराज या ठिकाणी आहेत. महाराज तुमचं बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी आज आपण कीर्तनाला साथीला आहात, कारण की मीच भागात नाही त्यामुळे त्यांची काही चुकी नाही. त्यामुळे
त्यामुळे तुमचा अंतःकरणातून या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायन सम्राट, संगीत रत्न, संगीत विशारद, खऱ्या अर्थानं ज्यांच्या आवाजात फार सुंदर गोडवा आहे, हरिभक्तपरायण या ठिकाणी आदरणीय आदित्य महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्याचा. महाराजांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. आदित्य महाराज आमच्या मामाच्या गावाकडचे आहेत आणि म्हणून आदित्य महाराज देवकर आपला अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. आज मामाच्या गावाकडची बरीच लोक आहेत बरं का. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी दुसरे गायनाचार्य जे या परिसरात असल्यानंतर नेहमीच माझ्यासोबत गायला असतात. या ठिकाणी आमचे या ठिकाणी मितभाषी आणि नम्र असणारा स्वभाव आमचे शरणांना या ठिकाणी आहेत. शरणांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा. महाराजांचे गायन वारकरी चाली या ठिकाणी महाराजांनी जपल्या. तसेच दुसरे गायनाचार्य या ठिकाणी आदरणीय खऱ्या अर्थानं आमचे केदारी महाराज या ठिकाणी आहेत. तेही आमच्या मामाच्या गावचे आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याचा. केदारी महाराजही नेहमी मला साथीला असतात, त्यांचा धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी हरिभक्तपरायण बर्डे महाराज या ठिकाणी आहेत गायनाचार्य. महाराजांसाठी जोरदार टाळ्या. महाराजही नेहमी गायनाची साथ करतात. आज सगळे स्टार गायक आहेत बरं का. ते एवढे गायक म्हणजे मी नेमकं काय बोलायचं आता, कारण म्हणजे महाराज हे अवघड झालं गेले आणि म्हणून पाहिजे तेवढे गायक बी पाहिजे. माईक कमी पडले बरं का. म्हणजे तुमचं काय अडचण नाही, 3 माईक ठीक आहे. गायनाचार्य जास्त येतात. तिकडे बी अजून 2-3 गायक आहेत वाटतं, मला काही दिसना. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. ही वारकरी शिक्षण संस्था आहे. कुठली शिक्षण संस्था आहे? सोपानदेव वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष प्रथमेश महाराज शिंदे या ठिकाणी शिक्षण संस्थेसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराज या ठिकाणी आहेत. आपल्या भागाचं गावचं भूषण विशाल महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांचाही मृदंगावर या ठिकाणी फार चांगला हात आहे. महाराज तुमच्या हृदयातून धन्यवाद. दुसरे मृदंगाचार्य माझे परमस्नेही या ठिकाणी छोट्या बंधू प्रमाणात असणारे वारकरी संप्रदायात या ठिकाणी फार सुंदर असं त्यांचं कार्य आहे आणि ज्यांच्या सौभाग्यवतीही फार चांगल्या कीर्तनकार आहेत दिव्याताई महाराज शिंदे. त्यांचंही कीर्तन मला असं वाटतं या सप्ताहामध्ये आहे. काल झालं. हा थोडंसं चेंज झाल्यामुळं काल त्यांचं कीर्तन झालं. या ठिकाणी आदरणीय ताई आहेत. ताईंचं अंतःकरणातून धन्यवाद. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. प्रथमेश महाराज या ठिकाणी तुमचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं जोडीने मिळून परमार्थ करता हे तुमचं भाग्य आहे. या ठिकाणी तुमचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी हार्मोनियमची साथ करण्यासाठी आदरणीय दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दादांनी आधी मला हार्मोनियमची साथ केलेली आहे. दादांचं धन्यवाद आहे. परिसरातून अजूनही मंडळी आलेली आहेत. बाबांचं या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही आता आमच्या वडिलांचे जोडीदार आहेत, त्यामुळे तुमची त्यांची चांगली गट्टी. आता काय होतं, आम्ही थोडेसे तुमच्या कमी हाताला लागलो. येईन हळूहळू लक्ष देऊन ऐका. थोडं पहिले हिंद केसरी व्हायचं असतं, मग महाराष्ट्र केसरी व्हायचं असतं आणि म्हणून या ठिकाणी दादा तुमचं अंतःकरणातून हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त होत असताना आमच्या दशरथ महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दशरथ महाराजांसाठी या ठिकाणी अष्टपैलू असणारे व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रात एक वेगळं आपलं खऱ्या अर्थानं ठसा उमटवणारं आणि संप्रदायात या ठिकाणी धर्माचं काम हाती घेत दशरथ महाराज फार सुंदर याही वर्षी कार्यक्रमाचं नियोजन आपण केलेलं आहे. ही सेवा मला प्राप्त होत असताना माझे जिवलग मित्र परमस्नेही आदरणीय अभिजित दादांनी या ठिकाणी संपर्क साधलेला आहे. अभिजित दादांसाठी एक जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी महाराजांनंतर या खऱ्या अर्थानं समाज कार्याचं आणि धर्म कार्याचं या ठिकाणी कार्य या ठिकाणी अभिजित दादा फार सुंदर पद्धतीने करतात. अत्यंत छान पद्धतीने शिवप्रेमी आहेत. छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे यांना अतिशय हृदयात या ठिकाणी घेऊन चालणारे आमचे अभिजित दादा आहेत. त्यांना माझं शिवचरित्र फार आवडतं आणि म्हणजे मी सांगितलेलं शिवचरित्र आवडतं. आल्याच प्रथमेश महाराज मला म्हटले, महाराज आज अफजल खान फाडता का? मग तर म्हणलं बघा आता तुम्ही म्हणता ते फाडवता काय करा. त्यामुळे या ठिकाणी दादांचं अभिजित दादा तुमचं धन्यवाद. आदरणीय आमचे दादा आहेत. दादा आप्पांचं या ठिकाणी माझ्यावर नितांत असणाऱ्या प्रेमी आप्पा तुमचं हृदयातून धन्यवाद. परिसरात असल्यानंतर आप्पा प्रत्येक कीर्तनाला या ठिकाणी या उपस्थित असतात. आप्पा तुमचं धन्यवाद आहे. पंचक्रोशीतून परिसरात आलेले सगळीच मंडळी आहेत. ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत, ज्यांची राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कुणी नाराज व्हायचं नाही की महाराजांनी एवढीच नावं काय घेतली. माझं काही खडत गोळकेमळ्यामध्ये मतदान नाही, त्यामुळे मला काही कोणाची जास्त नावं माहिती नाही. ज्यांची नावं घेतली त्यांचं सगळ्यांचंच धन्यवाद आहे. ज्यांची राहिली ते पण माणसं या ठिकाणी फार मोलाचं कार्य यासाठी करतायत. पंचक्रोशीतून परिसरातून सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, शैक्षणिक असेल, सहकार असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी, राजकीय क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं अंतःकरणातून हृदयातून धन्यवाद आहे. साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आनंदाची वारी युट्यूब चॅनल आमच्या ओमकार दादाचं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांचं अंतःकरणातून
मनातून या ठिकाणी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार खूप मोडकी जगजर. अभंग श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे आणि या म्हणतात बसल्यापैकी असं कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नाही. कारण आज तुमच्या गोडकी मळ्यामध्ये मी पाहुणा आहे. लक्ष देऊ नका. पाहुणा म्हटलं की त्याच्या समोर अजून एक शब्द आला आणि तो म्हणजे पाहुणचार. महाराज सांगतात आमच्या घरी पाहुणा आला. पण पाहुणा कोण आला तर जगाचा मालक पंढरीश परमात्मा आमच्या घरी पाहुणा आला. हा पाहुणा येण्यामागचं कारण काय? हा पाहुणा तुकोबारांनीच बोलवलेला आहे. विठ्ठल या पाहुण्याचं प्रयोजन श्री जगद्गुरु तुकोबारांनी केलं. ज्या अर्थी तुकोबारे आले त्या अर्थी पाहुणा आला. जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. जे जे अवतार झाले त्या प्रत्येक भगवंताच्या अवताराबरोबर जगद्गुरु तुकोबार आहे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देवनाम. आम्ही देवाबरोबर आलो आणि आम्ही देवाबरोबर गेलो. या अनुषंगानं महाराज पाहुणा हा शब्द व्यक्त करत असताना पाहुणा या शब्दाची व्याप्ती फार सुंदर आहे. सज्जना हो, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. लक्षात नाही का? तुकोबाराय सांगतात आमच्या घरी पाहुणा आला. पण पाहुणा कोण आला तर जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला. हा जगाचा मालक भगवंत घरी पाहुणा येणं हे जवळजवळ अवघड. पण तरी तुकोबार यांच्या घरी आला आणि त्याचं सुंदर नाव ऋषिकेश या संबोधनानं महाराज त्यांना बोलवतायत. त्याचे अनेक नाव आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी धरणे अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याचे अनेक नाव आणि त्याचे अनेक अवतार. पण अनेक नावापैकी अनेक अवतारापैकी एक महत्वाचं नाव या ठिकाणी त्याचं नाव ऋषिकेश आहे. तर ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला. पण या अभंगात एक गंमत आहे. अभंगात महाराज सांगतात मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तर तुकोबार आहे दुर्बळ आहे. पण जगाचा मला तुकोबारांचं कसं काय आला? तुकोबार दुर्बळ नाही बरं का. अनु रेणुया थोपडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा वाजवा टाळी म्हणून काय एक सेवन करेल काय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारांचं जीवन
खऱ्या अर्थानं असं जीवन आहे हे समर्पित परमार्थासाठी जीवन आहे खऱ्या अर्थानं. म्हणून तुकोबारे जरी म्हणतात मी दुर्बळ आहे, पण तुकोबारे दुर्बळ नाही. खऱ्या अर्थानं परमार्थाची ताकद जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या सोबत आहे. आणि जगाचा मालक तुकोबाऱ्यांसाठी पाहुणा म्हणून आला. खऱ्या अर्थानं काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैवी. काही पाहुणे भाग्यवान आहे आणि दादा काही पाहुणे दुर्दैवी. दुर्दैवी सांगा भाग्यवान सांगा. हरिविन जन्म नरकची पैजाना वाजवत टाळी मग काय आपण बी पाहुणे, पण आपण पाहुणे कुणाचे? यमाचे पाहुणे. काही पाहुणे यमाचे बी नाही. जे 90ची गाडी त्याला यम नाही गेला. नाही लक्षात आलं का तुम्हाला? कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पेनारी गेली नाही. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? यमाला यायचंच नाही मला गडे इकडे. लक्षात नाही का मला काय सांगायचंय? काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी. महाराज दुर्दैवी पाहुणा म्हणजे आम्ही सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य आम्ही सगळी मंडळी निघालो कीर्तनाला. सकाळचं कीर्तन उरकलं. प्रथमेश महाराज आमचे शरदांना आमचे गणेश महाराज आम्ही सगळे निघालो. आता म्हणलो गड्या कीर्तन झालं पक्वाजाला भूक लागते, हे कीर्तन करायला माहिती पाहिजे. आणि मग विशाल महाराज हे दोघं विशाल महाराज ते सैनी अरे तू खायला निभारे लक्ष नाही. हे दोघं या ठिकाणी ते म्हणले महाराज पहिलं खाण्याचं नियोजन लावा गड्या. मी म्हणलं खाण्याचं नियोजन लावू द्या म्हणलं आपल्याला कीर्तनाला पोचायला लागेल. ते म्हणले तसं नाही गड्या कीर्तन 2 तास वाजवले म्हणले आज लई प्रमाणात झाले हात दुखून आले तुम्हाला माहिती नाही म्हणले अवघड गेली. आणि मग सगळे आम्ही गायनाचार्य मंडळी कसं तरी निघालो. आता कुठं गाडी थांबवली तर कीर्तनाला उशीर झाला आणि 6:45 पंचपदी चालू करायची होती असं गणित होतं. आणि मग ते गडीवर गेलो. आता झालं असं ज्या गावात मी पाहुणे म्हणून गेलो आता काही नाही फक्त ग्लासभर दूध मिळावी एवढीच अपेक्षा होती. एवढी भूक लागली होती. ज्या घरात गेलो ती नेमकं म्हातारीचं मड बाहेर आलं. आता मिळेल का आम्हाला खायला काय? याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. भाग्यवान पाहुणा याच्या अपोजिट. भाग्यवान पाहुणा म्हणजे पुढच्या वेळेस काय झालं परत सगळी मंडळी निघालो. 7-8 दिवसांनी एक कीर्तन दुसरं बी सकाळचं कीर्तन झालं. प्रथमेश महाराज विशाल महाराज आमची गाडी महाराज सगळी मंडळी या ठिकाणी बर्डे महाराज सगळी मंडळी होती. बर्डे महाराज म्हणले महाराज काय आम्हाला यायचं नाही मागच्या वेळेस तुम्ही उपाशी ठेवलं. कसं तरी गायकांना कन्व्हिन्स केलं पण पक्वाजांना कन्व्हिन्स करणं जरा अवघड झालं. त्यांना म्हणलं ती म्हणले महाराज उपाशी ठेवलं जमणार नाही. त्यांना म्हणलो काळजी करू नका तुम्हाला म्हणलं थोडं वाढून देतो पण चला म्हणलो गाड्या. ती म्हणले महाराज वाढायचं काय नाही पण वाढायचं नियोजन लावा. वाढायचं जाऊ द्या म्हणले तुम्ही आपली माणसे तुमच्याकडून काय नाही वाढून घेणार नाही. तो वाढून घ्यायला इकडे बिले काय सांगितलं नाही ते ती बरोबर काय नाही लक्षात केला इशारा जाता जाता लक्षात नाही का काय सांगायचं. आणि मग प्रथमेश महाराज विशाल महाराज म्हणले महाराज आता बरं येतो म्हणले गाड्या पण जेवणाचं नियोजन तेवढं परफेक्ट लावा. आता भाग्यवान पाहुणा सांगतात. आणि मग ज्या गावात आम्ही गेलो म्हणजे आता काय करावं आता काय नाही. आता फक्त आता दूध मिळावी एवढी बी अपेक्षा नाही. आता नुसतं ग्लासभर पाणी मिळावी एवढीच अपेक्षा राहिली होती. मागचा अनुभव चांगला नव्हता सोबत. आता सगळीकडे आम्ही ज्या घरात गेलो आई ऐकता ना ओ लाडकी बहिणीला ज्या घरात आम्ही गेलो तिथला नेमका जावई आलेला होता. आता जावई आला म्हणले एकमेकाच्या तोंडाकडे बघत बघतो सडा समोरजन रांगोळी सुंदर असं पंचपक्वानाचं ताट सुंदर पाठ असं सुंदर असं भेद या ठिकाणी जावायला होता. आता जावायला आपल्याकडे काय करतात आपला भागी लगेच माहिती पुरणपोळीचा घास. पुरणपोळी सुंदर पद्धतीने या ठिकाणी कुरड्या काय पापड्या काय सगळ्या तळणाचा वास सगळीकडे घुमला मस्त सुगंध. आता म्हणलो गाड्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटायला लागले पण होईल कस काय गेली जीप काय रेटाना महाराज कोण म्हणते जेवाय बसा. तेवढ्यात कुणीतरी म्हणले हा संत येते घरात तोची दिवाळी दसरा म्हणजे संत आले म्हणले काय म्हणले जबरदस्त म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही आले तुमची पावलं आमच्या घराला लागली लाव म्हणले सगळ्यांची पाट ताट सगळ्यांची लाव म्हणले. आता सगळ्यांचा साडा समोरजन ताट. आता पुरणपोळीचा घास मस्त एकदम भारी पुरणपोळी सगळं जिथल्या तिथं आमटी काय 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 आम्ही सगळे इमॅजिन करायला लागलो. गाड्या 2-3 पोळ्या आणायच्या आमटी बिमटी प्यायच्या. आता काही निहार घ्यायचं नाही. आता कस काय होईल ही चिंता मलाच वाटू लागली. मागच्या वेळेस ही गडी नाराज झाली होती. तेवढ्या सगळ्यांची ताटं लावण्यात आली आणि सगळ्यांच्या ताटात पुरणपोळी वाढण्यात आली. मी बसलेल्यांना विचारत ही पुरणपोळी आम्हाला केली होती का जावायला केली होती? जावायला केली बरोबर ना आपण जावायला केली पण
पुरणपोळी जावयाला केली, पण जावया बरोबर आम्हालाही खायला मिळली. आम्ही भाग्यवान पाहुणे विठ्ठला. चला हे झालं व्यवहार, पण याला परमार्थिक जाणलो ना. हो, ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायण. खऱ्या अर्थाने कुणासाठी केलं? ते अर्जुनासाठी केलं. पण भाग्यवान कोण ठरलं? संजय हा भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. म्हणून काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी. आणि आपण सगळे यमाचे. मगाशी तुझा या ठिकाणी प्रवान दिला. हरिवीन जन्म नरकची पहिलाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळे पाहुणे यमाचे. पण तुकोबाराय सांगतात तो पाहुणा मात्र विशिष्ट आहे, विशेष आहे. आणि तो पाहुणा ऋषिकेश हा जगाचा मालक आहे विठ्ठला. महाराज हे पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य या ठिकाणी अंतःकरणात ठेवतात. महाराज जगाचा मालक घरी पाहुणा येणं सोपं नाही बरं का. पण तुकोबारायांच्या परमार्थातलं सामर्थ्य या अभंगात तुम्हाला दिसून येईल. तुकोबारायांचं सामर्थ्य हे साधारण नाही. तुकोबाराय या मृत्यू लोकात आले आणि पहिली गोष्ट अशी आहे की तुकोबाराय येतच नव्हते. पण दुसरी गोष्ट अशी आहे, दादा ते आले, ते येतच नव्हते. पुढते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. खऱ्या अर्थानं अंतःकरणात हृदयात समाजाचा कळवळा आला म्हणून तुकोबाराय आले. ते येत नव्हते. विठोबाने सांगितलं, तुका हे तुका सांग ना देवा, तुला जावं लागल बाबा. तुका म्हणला देवा कुठं? अरे मृत्यू लोकात जावं लागेल. मृत्यू लोकात आधीचा अनुभव चांगला नाही देवा. नाही जाणार म्हणजे काय झालं? देवा मी सगळं काम करील तुझं, तू म्हणशील ते ऐक, पण मृत्यू लोकात जाणार म्हणजे अडचण काय? म्हणजे तुला माहिती नाही देवा, ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतोस तिथे लोक लय वांगाळ आहेत. वांगाळ नाही कळत तुम्हाला? वांगाळ आपला शब्द आहे. आपल्याला काय समजून सांगायला पाहिजे वांगाळ? वांगाळ म्हणजे आपल्यातली पुढे जायला लागली की आपल्याला मागे वळतात आणि ते आपलीच माणसं मागे वळतात. आपल्याला मागे वळणारी लांबची माणसं नाहीत, आपलीच माणसे. लक्षात नाही का मला काय सांगायचे? हा, जवळचाच माणूस जवळच्या माणसाचा घात करतो, कळून देत नाही कधी. सगळ्यांचं नाही सांगत बरं का. तुमच्या राजकारणात लय वागायला नाही, आमच्याकडे लय. एखादं चांगलं कीर्तन करायला लागला की लगेच चर्चा. एक गायना गायकांच्यात बी लय बांधली, पण तुमचं नाही सांगत, मी आपलं सांगतोय. ते म्हणले तो गायला असल्या मी नाही, मला नाही बोलवायचं म्हणले. आम्ही आमचं बघू काय करायचे. पक्वाजांचे दोघांचे गुरूंचे बोल काढले की मग अवघड होते. कधी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते गायनाचार्य मला म्हटले, महाराज आज कस काय साथ केली? म्हणलं लय बारी. आता नाही बारी म्हणून चालेल पुढं. त्याच्या भागात गेले म्हणजे बारी म्हणायला लागते. म्हणजे एक नंबर. म्हणले अहो तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय चिरावली म्हणली. नाही लक्षात आलं का तुमच्या? तुम्हाला काय म्हणलं? तुमच्याकडे स्पर्धा आहे का? तुमच्याकडे स्पर्धा नाही, आमच्याकडे स्पर्धा आहे. तू काय म्हणला? बाजूच्याची कशी काय चिरावली? म्हणलं जिरवा आलता वेळ इथं. तो म्हणला तसं नाही महाराज, तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हणलं केलं ना ऑब्झर्वेशन. तो म्हणला तसं नाही. म्हणजे माझ्या मागे त्याला थोडं मी म्हणता नाही. अरे म्हणलो बाबा तुझ्या मागे थोडं तरी म्हणता यावं म्हणजे परमार्थ आहे विठ्ठला. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. खऱ्या अर्थानं एवढी भयंकर पद्धतीने स्पर्धा उभी राहिली. मी माग बोलून गेला असं कदाचित. काही सप्त्यात आमच्या तारखा घेऊन कॅन्सल झाल्या प्रथमेश्वर. आम्ही विचारलं काय झालं? कडे ते म्हणले काय नाही, एवढे वर्ष थांबा महाराज. अरे म्हणलं पण रिअलिटी सांगा ना काय वास्तव याच्या मागे. ते म्हणले सगळ्यांची इच्छा तुमचं कीर्तन व्हावं, पण कमिटीतला एक माणूस आडवा गेला. ते म्हणला मुसलमान नाही आणायचं. काय म्हणणे आता तुमचं याच्यावर? हे हाय बरं का असते येडपट अजून. तुम्हाला काय वाटतं? आणि ती येडपट आहे ती असते पाहिजे, नाही तर मग ती चांगल्या लाईनला चालणार नाही. लक्षात नाही का? काही ठिकाणी काही गाव आहेत अजून दशरथ महाराज, तिथं माझं कीर्तन बी नाही झालं ना, आमच्या वडिलांचं कीर्तन झालं. आणि मला वाटतं भविष्यात होणार बी नाही. आता ते सगळे संपतील मग होत्या. नाही लक्षात आलं का तुमच्या? तेव्हा आम्ही तरी कुठला राहिला तेव्हा 35 ती माणसं 60 पर्यंत गेली तर लय झालं, मोठं चांगलं काम झालं. लक्षात नाही का मला काय सांगायचे? हे लय महत्वाचा विचार तुमच्या समोर का मांडतोय? आता मला सांगा, मी का भारतातून आलो का पाकिस्तानातून आलो का अफगाणिस्तानातून इथं आलोय? आमच्या काहीतरी इथं परंपरा आहेत ना, पिढ्या आहेत ना. आता हे खेड शॉपर गाव आहेत आमचे गाडे महाराज. गाडे महाराजांना इचरा, गाडे महाराजांचे वडील आमचे आजोबा, म्हणजे त्यांच्या वडील आमचे आजोबा एकत्र भजनाला, म्हणजे आमच्या आजोबा बी भजनात होते. म्हणजे ह्या पिढ्याना पिढ्या या ठिकाणी चालत आल्या. हे सांगायला लागते फोडून बाबा. त्या दिवशी परवा दिवशी आता एक मागच्या आठवड्यात एका कीर्तन आमच्यातलाच एक गडी त्यांनी फोन केला. म्हणजे कबीर महाराज म्हणजे आमच्या एका मित्राचा फोन आला होता. म्हणजे काय झालं गड्या?
म्हणजे तुम्ही एका कीर्तनात सांगितलं तुमच्या मुलाचं नाव कमाल ठेवले, म्हणून मग अडचण काय नाही. म्हणले ते मला शिवाजी महाराज का नाही नाव ठेवलं महाराजांनी. तुम्हाला जड नाही जाते लक्षात नाही का मी काय सांगतो. हे महत्वाचा विषय सांगतो बरं का. काय म्हणलं ते कमालच नाव का ठेवलं, शिवाजी महाराज का नाही ठेवलं. तुम्हाला सांगू का, छत्रपती शिवाजीराजे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहेत. ती आमची अस्मिता आहे, ती आमची आस्था आहे. किंबहुना राजे होते म्हणूनच कीर्तन आहे, लक्षात नाही. पण याचा अर्थ असा नाही कमाल नाव ठेवलं याच्या मागे कुठली जात आणि धर्माचा विषय नाही. जर त्या कीर्तनकारांनी याचा अभ्यास केला असता की अभंग नामदेव रायांचा आहे, संताची पायी संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, सांगत ते कबीर सांगत ते कबीर संताची पायी खर्चावे शरीर. प्रथमेश महाराज सांगत असे कबीर कमालाशी. आणि हा अभंग आहे श्री सद्गुरु नामदेव महाराजांचा. म्हणजे नामदेव महाराजांनी हा अभंग लिहिला आणि संत कबीरांचं वर्णन केलं. समकालीन काही संत आहे. मग मला सांगा, संत कबीरांनी त्यांच्या मुलाचं नाव कमाल ठेवलं. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, अभ्यासू माणसं माझ्यासमोर बसतील. मला तिथपर्यंत जायचं नाही, पण खऱ्या अर्थानं आम्ही परंपरा जपल्या पाहिजे. आम्ही संत बी जातीत अडकून टाकायचे का? आता संत सावता महाराजांनी काम कोणासाठी केले? हा खंड मानव जातीसाठी काम आहे. कष्ट करताना या शेतात वाहतात, काम करताना परमार्थ केला. कांदा मुळानी भाजी, कांदा मुळानी भाजी, कांदा मुळानी भाजी, कांदा मुळानी कांदा
मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. खऱ्या अर्थानं संत सावता महाराजांनी परमार्थ केला, पण हा परमार्थ रोज कष्ट करताना, काम करताना, शेतात राबताना महाराजांनी परमार्थ केला. जातीचा विचार नाही केला ना धर्माचा विचार आहे. सजन आहोत याता या ती धर्म नाही विष्णुनाचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेद ब्रह्म अमंगळ. श्री तुकोबाराय परमार्थ करण्यासाठी आले. तुकोबाराने सांगितलं विठोबा मृत्यू लोकातली लोक वागणार नाही ना. देवानं सांगितलं तुका अरे जावं लागल बाबा, तुझी गरज आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भागे भरताया. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आडला मी भरले जग. या आडलातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही इथे नाही, आम्ही वैकुंठातून. विठोबाने सांगितलं तुका अरे जा. बघा काय शब्द आहे विठोबा आणि तुकोबा. 4 शब्द महाराष्ट्रातले मॅजिकल जादूगार. विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा आणि शिवबा हे 4 शब्द जादूगार आहेत. विठोबाने काय दिलं तो प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुनण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं अमृत अनुभव चांगले बसायची ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला. आणि शिवबाने काय दिलं इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द जादूगार आहेत. विठोबाने सांगितलं तुका जा. तुका म्हणला देवा अरे लई भयानक लोक आहेत. मी स्पर्धा सांगत होतो 2 मिनिटात झालं बरं का. झालं आता पहिले चरणार 10-5 मिनिटात काळजी करू नका. जमलं तर वेळ भेटला तर फाडू अफजल खान अभिजितांना काय काळजी करू नका. एका झटक्यातच अफजल उडवलेला महाराजांनी. ते वेळ लावला अफजल फाडायचा दशरथ महाराज म्हणजे काय टेन्शन घेऊ नका. बघू जसं जमत तसं. बरं ही दाढी अफजल घालायची नाही बरं का. काय होतं लई जणांचं कन्फ्युजन होते नेमकं कसं काय. महाराजांच्या मावळ्याची दाढी लक्षात नाही का सजनाव. सांगायचं तात्पर्य असं आहे जगत हा ही स्पर्धा सांगत होतो महाराज फार स्पर्धा आहे. ते तुमच्याकडे आमच्या एका मित्राने मला फोन केला. मला म्हणजे बघा काही मित्र आहेत ना मनाही मित्र आहेत पण तिला आपल्या गाठीची कधी तुमचा घात करताना सांगता येत नाही. मला एका जोडीदाराने फोन केला. म्हणलं काय रे बाबा 2 वर्षांनी फोन केला. नाही म्हणले महाराज तुम्ही नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणलं इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही मला 30 लाखाची घेतली. म्हणलं हे बी बरोबर आहे. नाही महाराज तसं नाही म्हणले. नाराज नाही. म्हणलं बोल आता काय बोलायचे ते. नाही महाराज म्हणले तसं नाही. मग तुम्ही मग ते कसं काय हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला हप्त्यावर घेतली का? अरे स्वतःच्या घरासमोर 4 गाड्या पूजित बसता. हे लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखते. काय झालंय माहितीये का या मृत्यू लोकातला समाज आजपर्यंत तुकोबांना माहिती होतं. महाराजांनी लय अभ्यास केला होता. माणसं स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही दुसऱ्याचं चांगलं झालंय म्हणून पोटात दुखीत आहे. विठाला कुणाचं चांगलं घर चाललं असतं ना कुणी कौतुक बी केलं पाहिजे. एखाद्याचं घर बघायला गेला कुणी मोठ्या पाण्याने येतंय घर बघायला चांगले बाबा म्हणायचं हॉल चांगला आहे सगळं चांगलं आहे व्यवस्थित जिथल्या तिथे काय काही लेर गेली मुद्दाम म्हणणार जरा हॉलच चुकलाय जरा हे जरा किचन थोडं असं पाहिजे होतं. बेडरूमला छोटंच झालं. अरे तुझ्या बाथरूमला कडी नाही बाबा बादली लावायला लागते. तू सांगतो का लोकांनी घर कशी बांधायची. अरे अवघड गणित कसं थोड्या फवारण्या करायला लागते रोग पडत नाही. नाही तर लय चिंताला गेलो की मग मी लय अवघड होती. महाराज हे रिअलिटी हे वास्तविक लक्ष देऊ नका. माणसं 3 नावं ठेवतात ज्यांची कॅपॅसिटी नाही तुमच्या समोर उभी राहायची. खऱ्या अर्थानं आपण मोठेच असतो मोठ्या माणसांनाच लोक नावं ठेवतात. येडे गावळे येडे भावलेला काय पडले ते मला नेहमी वाटतं का सजनाव लक्ष नाही का. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे ना त्याच्याकडे बोट ना माणसं करतात. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे ज्याच्याकडे काहीच नाही त्याला त्याच्याविषयी चर्चा बी नाही. पण आपल्या चर्चा झाल्या पाहिजे चांगल्या चर्चा झाल्या पाहिजे आणि मोठ्या मीटिंग मध्ये आपल्या चर्चा झाल्या पाहिजे. जोपर्यंत आपल्या चर्चा नाही तोपर्यंत आपण नावारूपाला येत नाही. लक्ष देऊ नाही का. आणि चर्चा या माघारीच होत्यात. लक्ष देऊ नाही का. सांगायचं तात्पर्य सजनाव तुकोबारांना माहिती होतं या समाजाचा अनुभव होता. तुका म्हणला देवा तुला माहिती नाही तू लोक लय भयानक आहेत. तुका ती मला माहिती आहे ते टोचणारे काठी मीच बनवल्यात. ती तसली नसली तर चांगली बी चांगली राहणार नाही. त्यांना कोणीतरी डिवचाय पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे लाईन गुरीला या. तुका म्हणतो जाऊ देवा. देवा तुका देव सांगता तुका
भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी आणि समाजाला नाम मार्गाला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सारा सार विचार करावं सारा सार विचार नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा विठोबाचे, सारा सारिका करावं सारा सारिका आपल्या इथे बी चांगले कलाकारातले काय बाहेरून आणायची आवश्यकता नाही. म्हणजे बाहेरून म्हणजे हे इथलेच आहेत, मी तेच सांगत लागून मग ते विदर्भ वगैरे मराठवाडा इथे आहे. काय होते माहिती का, आपलं अडचण अशी आहे, आपण कीर्तनकार गेले कधी कधी हायपाय सांगतो, कलाकार हायपाय सांगतो आणि पूजेचं भजन असेल पुढं गडबड असेल की मग ह्यांना बोलावतो, मग ते नाराज होते. चांगलं बोलवता मोठ्या बाकीच्या वेळेस नाही बोलत, नाही करत सगळ्यांना, आणि ती बी काही तुमच्या नाराज होत नाही. आपलं जेवढं दिन तेवढ्यात ती समाधान तुम्हाला अजून सोपं करून देतच नाही वाटतं ते असं काही. नाम महात्म्य सांगायला आले, खऱ्या अर्थानं जनांना परमार्थाची वाढ दाखवण्यासाठी आले. तुकोबाने सांगता देवा, खऱ्या अर्थानं इथून मरणाचं स्मरण नाही कुणाला, पण जर समाजाने त्रास दिला आणि मला जर तुझी आठवण आली तर मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. या मृत्यू लोकात मला मरण देऊ नको, एक. आणि दुसरी गोष्ट,
जर समाजाने त्रास दिला आणि मला जर तुझी आठवण आली आणि मला वाटलं तुझ्याकडे येऊशी, तर मी स्वतःहून नाही येणार, तुला मुरारी म्हणून घ्यावं यावं लागेल. मुरारी हा शब्द फार अंत करणार नाही. मुरारी कळला का तुम्हाला? हो महिला मंडळ, मुरारी कळला? तुमच्या हृदयातला विषय मुरारी. पोरगी मैत्रिणीचं लग्न झालं, बाई काय झालं? काय नाही हो बाबा, लय मोठं लग्न, 50,000ची साडी, आणि खरं सांगू का लय मोठं कार्यालय होतं. बाप म्हणतो बाई काळजी करू नका. हाय तुझा बाप, तू काय टेन्शन घेती? ती म्हणली तसं नाही बाबा, आपली नाही परिस्थिती, आपण छोट्या खालीच लग्न करू. अरे नाही नाही, तू फक्त साडी बोट ठेव, की साडी तुझ्यासाठी बाप घेऊन दे. खरं सांगू का, बाप म्हणजे संघर्ष होत आहे. त्यांनी केलं बरं का लेकरांसाठी. लेकीची अपेक्षा केला इचरा, त्याच्या बापाने तिच्यासाठी तेवढ्या गोष्टी केलेल्या आहेत गड्या. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरपणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिरा मोत्याचा रुबाब. आधी लेवारी परिस्थिती नव्हती बरं, काही लय विदारक परिस्थिती, पण बिचाऱ्यांनी काय गाजा वाजा लग्नात सगळ्यांचं लक्ष सगळ्यांकडे, पण पोरीचं लक्ष मात्र आज बापाकडे. कॅमेरामन म्हणतो दीदी थोडी स्माईल दे की बाबा. म्हणली बाप दिसना, म्हणली सकाळपासून. आईला विचारते, आई जेवलं नाही बरं का म्हातार, जा एकदा. तुम्हाला त्या दिवशी मंडपात माग बसला होता. आचार्याचे किती द्यायचे, कोणाचे किती द्यायचे बसला. ज्या क्षणाला लेक गेली ना, लेकीने म्हणले बाई बाबा अरे कशाला, तर सर्वश्रेष्ठ जसं आईचं आणि लेकराचं प्रेम आहे, तसं जिवंत असतील गड्या, काहींचे गेले असतील. मी बाप सांगा तुकोबाऱ्या सांगतात, विठोबा तुला मुरारी म्हणून माझ्यासाठी यावं लागलं. आणि मग अंतकरण लेकीचं, मी तुम्हाला खरं सांगतो, बाप जर रडला कोणासाठी ना, तो फक्त पोरीसाठी रडला. तो आयुष्यात कुणासाठीच नाही रडला. तुम्ही कुठल्याही बापाला विचारा, म्हणजे तुम्ही रडला कुणासाठी? त्याचा अंतकरण दाटून त्याच्या लेकीसाठी आलं. आणि लेकीवर बापाचं लय प्रेमी अंतकरण भरून आलं. फार मोठं लग्न. ज्या दिवशी लग्न झालं ना गड्या, कन्या बागडली, आणि मग ते शुभमंगल सावधान ज्या दिवशी झालं ना, त्या दिवशी त्याचं हृदय भरून आलं. त्या दिवशी जाता जाता विदाई करताना दरवाजा पुरीच्या साईडचा नाही उघडला, जावयाकरता उघडतो. जावाई बापू काजाचा तुकडा काढून दिला बरं का, जपा माया लेकीला. लय जीव टाकलाय. माझा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी जास्त झाला ना, या घरात कोणाला समजत नाही, फक्त माया पुरीला समजतं. गोळी कुठे ठेवली हे बी तिलाच माहितीये. बाई म्हणती बाबा अरे महार बाबा शेवटची मिठी, पोरगी शेवटची मिठी मारते. आणि खरं सांगू का, असा रडतो ना आज बाप, तो आयुष्यात कधीच रडला नाही. बाप साठवीत अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचं रडतो लेक जाताना सासरी. आज लेक सासरी निघाली ना, हातपाय थरथर कापायला लागले बिचाऱ्याचे. बाबा एवढं कष्ट केलं, मी हातपाय थरथर करताना बघितले नाही. बाई आज कळतच नाही काय होते. पण खरं सांगू का, उद्या तू गेली ना, फार आठवणीन ग, पण पुरी सांग ना तुला माझी आठवणीन का? पुरीकडे उत्तर नाही अजून. काय वाटतं तुम्हाला, लेकीला बापाची आठवण येणार नाही? अहो लेक गेली ना सासराला, सासराला गेल्यानंतर पहिल्या दिवशी भाकरी थापाय बसती. भाकरीकडे लक्ष लागणार दादा, अशी दाराकडे बघती, दरवाजाकडे बघती, भाकरीकडे बघती, भाकरी तुटायला लागली. सासूबाई म्हणते सुनबाई दाराकडे बघती, डोळ्यात का पाणी येते? काय नाही म्हणली सासूबाई, या चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. खरं सांगू का, चुलीच्या जळ्या नाही लागत बरं का. 8 दिवस सासू गंमत बघत होती. परत आली सासू 8 दिवसांनी म्हणते सुनबाई अरे काय अडचणी बाबा, आईने शिकवली नाही का भाकरी तुला? आता तसं नव सासूबाई, चांगली भाकरी करते मी, पण काय कुणास ठाऊक चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येतं. खरं सांगू का लेकी हो, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी नाही, बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात पाणी. तिला माहितीये माझा बाप आता कुठं असेल माहिती नाही गड्या. 8 तास कष्ट करणारा बाप आज 12 तास कष्ट करत असेल गड्या. या बांधवणी त्या बांधव चालला असेल, हातपाय बिचाराचे थरथर कापत असतील, पण त्यांनी शब्द दिलाय बाई तू बोट ठेवतील ती साडी घेऊन. आणि खरंच पुरीला आठवलं. पोरगी म्हणती मनातल्या मनात म्हणते, खरंच माझ्या बापाने ज्या साडीवर मी बोट ठेवलं ना, ती साडी घेऊन दिली मला. बिचारा कर्जबाजारी झाला, घर बायक न मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसाई पैशासाठी. आज व्याकुळ झाला बिचारा. महाराज या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा, तो भारतासाठी लढतो.
त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत, कारण तो भारतासाठी लढतो. आणि मग हाय व्होल्टेजची मॅच, वर्ल्ड कपची मॅच, एका रनावर मॅच आहे. या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोहोचला, त्याच्यासाठी अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा माझा बाप या बाणावणी त्या बाणापर्यंत पोहोचला, त्याचे हातपाय थरथर कापले असतील गाड्या, बिचाऱ्या अंतकरण त्याचं दाटून आलं असेल. पण मला सांगा, या बाणावणी त्या बाणावणी घाला, पण हा जात असताना त्याचा डायबिटीस त्यांनी बघितलं नाही, ब्लड प्रेशर बघितलं नाही, सलाईनच्या बाटल्या लावल्या. पण लेकरांसाठी मग मला सांगा, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोहोचला तर टाळ्या वाजवल्या. मग तुमचा माझा बाप या बांधावणी त्या बांधा पोहोचला, आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? तुम्हाला सांगतो, आपली करवंडी वाळून खऱ्या अर्थानं जगी येईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. हृदय दाटून आलं, मुद्दा संपवणार आहे. मी फक्त मुरहळ्याला स्पर्श केला, एवढा मुद्दा पूर्ण करतो. सजनाओ, अंतकरण दाटून आलं, लेकीचे डोळे भरून आले. खरं सांगू आई, चुलीच्या झळ्या लागतात म्हणून मुलगी नाही रडत, तिला बापाची आठवण येते म्हणून ती रडते. सासूबाई म्हणते, सुनबाई अरे आम्ही लोक चांगली नाहीत का? अरे तसं नाही सासूबाई, सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. अडचण काय? काही नाही सासूबाई. 20 दिवस झालं बाप येईना, पुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबा. 21व्या दिवशी दारात उभा राहिला. आज बाखरीकडे लक्ष गेलं बाबा, बाखरीकडे लक्ष गेलं. बापाने आवाज दिला, बाई अरे येऊ का बाबा घरात? नुसतं एवढाच म्हणला, ताडकन पोरगी उठली, कडकडून जाऊन बापाला मिठी मारली आणि ढसा ढसा पोर रडायला लागली. बाप म्हणतो, काय झालं? अरे लोक चांगली नाहीत का? अरे बाबा तसं नाही हो, लोक लय सोन्यासारखी. अडचण काय? रडती कशा बाई? बाबा अरे 20 दिवस झाला आठवण येते. तुम्हाला आठवण येते का नाही मला काही माहिती नाही गड्या, पण खरं सांगा ना, कशाला एवढा 8 तास करायचा? राहत नाही हो. खरं सांगू का, बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला मुलीला माहिती. त्याच्या पायाला किती जिरा पडल्यात हे लेकीला माहिती. उन्हात तानात कष्ट करून पाठ काळी पडली हे लेकीला माहिती. महाराज आम्ही अशी लेकरं बघितली, त्यांना सांगितलं शेवटचं पाणी टाक बापाच्या अंगावर. ते म्हणला नाही पडत गाडीवरचं पाणी. अडचण काय? म्हणला बनेलवरच बाप बघितला, शेवटची आंघोळ घालताना काळी पडलेली पाठ कळली. गड्या संध्या आधी समजून घ्या बरं का, एकदा मातीत गेल्यानंतर मातीतून परत नाही येणार. काळाच्या पडद्या आड गेलेला बाप खरंच किती जरी आरडाओरडा केला तरी येणार नाही. आहे तोपर्यंत या ठिकाणी मिठी मारून घ्या. त्यांचं पितृत्व हरपलंय ना गड्या, त्यांना विचारा पितृत्वाचं दुःख काय. आणि मी खरं सांगतो, मला नेहमी वाटतं, मी अनेक वर्ष श्राद्धाचे, आता महाराज तुम्ही त्या दिवशी होता, आपण वेगवेगळ्या पद्धतीची कीर्तनाला पुण्यस्मरणाच्या असतो,
पण खरं सांगू का, आम्ही अशी लेकरं बघितली, आम्ही असे मायबाप बघितले, फार विदारक दुःख त्यांच्या आयुष्यात उभं राहिलं नाही. पण या जगात दुःख सोडवण्याला एकच पर्याय, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचूया. आणि हेच नामस्मरण सांगण्यासाठी तुकोबारा येणार होते. अंतकरण दाटून आलं, हे ऐका ना, लिकिरी मिठी सुटली आणि आता बाप रडायला लागला. मुलगी म्हणती, बाबा अरे मी रडते, माझं बघा, तुमचं मातृत्व हळय, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे, तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. लेक रडावी याच्यात नवल नाही, पण बाप रडावा याच्यात नवल नाही. बाबा तुम्ही का रडता? बाप म्हणतो, बाई जसं तुझं लग्न झालं ना, जशी तू गेली ना सासऱ्याला, अरे तसं माझंही मन राहत नाही ग. कधी एकदा तुझा आवाज ऐकतो असं झाले. डायबिटीसची गोळी गावली नाही बरं का बाई, गोळी खाल्ली नसेल पण फोन नाही केला तुला. खरं सांगू का, आता बाप बी रडायला लागला. मुद्दा संपलेला आहे. लिकीने बापासाठी रडावं याच्यात नवल नाही बरं का, पण बापाने लिकीसाठी रडावं याच्यात नवल आहे. तुकोबारांनी जगाच्या मालकाला मुरारी म्हणून बोलावं याच्यात नवल नाही, पण तुकोबारांचा परमार्थ पाहून हा जगाचा मालक ऋषिकेश यावा या मुरारी दुर्लभ आहे. अरे तुकोबार आहे पुढते हे जन देखवी डोळा येतो प्रभा म्हणून या जनांची सेवा केली, समाजासाठी परमार्थ केला, लोकांना देव समजून सांगितला, पण खऱ्या अर्थानं समाजाने तुकोबारांना जगू नाही दिलं. तुकोबार जे बोलले तेच झालं. मंबाजीनं तुकोबारांना काठीने मारलं, थर 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 हातपाय कापायला लागले. रात्रभर बायकापूर उशाला बसली. बायकापूर म्हणतात, महाराज अरे कशाला करता परमार्थ, सोडा. महाराज सांगतात, हे आवले रडते का? आवली म्हणते, महाराज तसं नवजी. अरे असं नसतं महाराज, महाराज प्रपंचाकडे लक्ष द्या. आवले काय करू प्रपंचाकडे लक्ष देऊन? नको नको म्हणा गुंतू माया, काळ आला सवयी रासावया. आता जर मन प्रपंचात गुंतन आवले, आयुष्यभर जाताना हा प्रपंच दुःख देईल. इथं लई मोठी मोठी माणसं गेली, आमचं काय, आम्हाला मी देव घ्यायला येणार आहे. महाराज अरे विठोबा असता तर येईल ना. आवले तुला इनान होती, हाय माझा विठ्ठल आहे. या जगाच्या चराचरामध्ये एक त्याचं अस्तित्व शिल्लक आहे, तो मला घ्यायला येणार आहे. त्यांनी मला शब्द दिलाय. जायचं प्रत्येकालाच होतं, तुकोबारांना माहितीये. पण पहा तुम्ही, तुकोबारांचं जाणं मात्र वेगळं झालं. ऐकायला सजनाव, मी नेहमी सांगत असतो, आया सो जाएगा राजा रंग बकी, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज संत असे होते, असो ऐसा कोठे आठवची नाही, देही चवी देही भोगदशा. आणि आम्ही प्रेम कशावर करतो? आम्ही प्रेम या देहावर करतो. तुम्हाला माहितीये, हे शरीर एक दिवस, अहो एक गोंगडी कशी दिली? घोंगडी चांगली आवाज का दिली वांगली, घोंगडी चांगली कानोबा तुझी, घोंगडी चांगली कानोबा ज्याला गोंगडी कळली त्यांनी वाजवा बरं का, निश्चित नाही का. नाही तर काय कायचे बंगले 25 कोटीचे आहेत, पण त्यांना कळाला जे कशासाठी दिले. देवे दिला देह भोजना,
भजना गुमटा बरोबर दिले प्रमाण बरं का. काही नवट ते भोजनालाच दिलाय. आता पुण्य स्वर्णाची आमची सगळी टीम असते. लोक 11:30 मोखर गर्दी करतात. आता हे 7 ते 9च्या कीर्तनाला बी गर्दी चांगली असते, नंतर जेवण असतात बरं का. म्हणजे तसे कीर्तन ऐकल्याला समाज इथं लक्ष नाही का मला काय सांगायचंय. पण 10 ते 12ला आता कातवानी महाराज आपण रोज कीर्तनात आहे आपल्याला माहिती. 11:30ला लई मोखर गर्दी, 10ला कुणीच नसते. लोक म्हणतात महाराज आले का नाही. म्हणलं लोक ते येऊ द्या मग करूच की म्हणलं चालू आपण. तुमच्या लक्षात येते का फार मोठी माणसं गेले तिथं. तुकोबारांना जाणवलं होतं मी इथं कशासाठी आलो. कोहम कथमितम जातम, मी कोण आहे इथं कशासाठी आलो. आणि या साराचा विचार तुकोबाराय करत होते. अवले मन लागत नाही माझं. हे 25 कोटीचा बंगला का सांगितला दादा. 25 कोटीचा आप्पा बंगला बघितला आहे बरं का. 25 कोटीचा तिकडे सांगलीला गेलो कीर्तनाला. अभिजित दादा 25 कोटी जाऊ आपण बघूया बंगला बघायला. लय खतरनाक 25 कोटीचा बंगला. साहेब म्हणले महाराज पहिला बंगला बघायचा. साहेबाला म्हणलं 10 ते 12 कीर्तन आहे, 12:05ला फुलं टाकायच्यात. म्हणजे महाराज 12:05ला फुलं टाकू द्या. पण म्हणजे मग आपलाच कार्यक्रम आहे, काय टेन्शन घेता म्हणले. म्हणजे टेन्शनचं काम नाही पुढे प्रवासी. म्हणजे 12लाच कीर्तन संपवा आपण पहिला बंगला बघायचा. एका एकरात बंगला. हॉल बघितला एखाद्या गरीब लिकीचं लग्न होईल असावा. लय मोठा प्रशस्त. म्हणलं साहेब लईच खतरनाक हो, लईच भारी. मानलं म्हणलं साहेब. आम्ही म्हणलं एखाद्या गायकाला वा ते 2 तास बोर करतो. साहेब म्हणलं साहेब लईच भारी बघला, 1 नंबर हॉल. आता हॉल पर्यंत थांबाव का नाही प्रथमेश बाबा. ते मला ते किचन मध्ये घेऊन गेले. आता महाराजाला कोण किचन मध्ये घेऊन जाईल का. म्हणजे महाराज कसं काय किचन. म्हणलं साहेब काय विशेष. म्हणजे बटन दाबले की चाव करतो. हे खरं बरं का दादा. बटन दाबले की असते किचन आहे 3 कोरडेले. इथलं नाही सगळं बाहेरच्या देशातलं मटेरियल आहे. म्हणजे महाराज आणि म्हणलं हे 4-5 शेगड्या म्हणजे हे विशेष महाराज. म्हणलं विचारा म्हणलं विचारतो आता सांग काय विशेष आहे. म्हणजे पहिली शिगडी ही चहाची. हे बघून बटन दाबले ही चहा उघड. म्हणजे हे दुसरं म्हणजे हे एकादशी शिगडी. म्हणजे हे ते म्हणजे हे जत्रेच नाही कळत असं हायवर कलावाचा मानलंय मोठं का गणित त्याचं मानलं पाहिजे साहेब. म्हणजे महाराज येतो सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या. विचारला काय वाटतं तुम्हाला थांबव का नाही एवढ्या. ते बेडरूम मध्ये घेऊन गेलं मला म्हणजे महाराज कसं काय बेडरूम. म्हणलं आता साहेब असं वाटतंय तुमचं आयुष्य बघून मला तुमच्याच पोटाला जन्म नाही भारी म्हणजे तसं नाही महाराज. त्याला बसावं लागतं गाडी. आता मी गेलो घरच्या गाडी बसल्या धपक्या बसतो आता धपक्यावरती जाऊन. शिवलीला डोकं लागलं असतं मराय झाला जीव झाला. म्हणजे आता साहेब अरे कीर्तनाला बोलावलंय का हे घर दाखवा आणले. म्हणजे अवघड झालं असतं पुढचे कीर्तन करायचं ना अजून. म्हणजे महाराज कसं काय गणित. म्हणजे हे काय गादी म्हणजे इधर का नाही बोले करलॉन काय त्याला स्प्रिंग आहेत म्हणले. ते ऑटोमेशन म्हणजे एकदम मस्त भारी. आणि म्हणलं जीव जाईल नाही एखाद्याचा नवख्या माणसाचा सांगायचं तरी. एवढं थांबव कराय काय वाटतं तुम्हाला आदित्य महाराज शरदांना काय वाटतं त्या तरी थांबव कराय. ते बाथरूम मध्ये घेऊन गेलो मला 1 कोटी रुपयाचं बाथरूम आहे मला. 1 कोट ऐकून मी बी हैराण झालो. म्हणजे 1 कोट म्हणजे महाराज विशेष विचारा म्हणून सांगा साहेब काय विशेष. म्हणजे काय नाही टावेल घेऊन जायचं नाही डायरेक्ट अंगून माणूस जायचं. मानलं पाहिजे साहेब. आता म्हणजे याला नळ नाही कॉक नाही काय नाही. ते म्हणजे नळ कॉक नसतात. तुम्ही नुसतं म्हणजे ना शॉवर ते शॉवर चालू होतो व्हॉइस कमांडवर चालतो. म्हणजे हे सगळं ऑटोमेशन आहे. म्हणजे इथं काय करायचे मॅन्युअली काहीच नाही सगळं ऑटोमेशन. मानलं पाहिजे काय. तुम्हाला माहिती का या ऑटोमेशन मुळे आयु मर्यादा कमी झाली माणसाची. जेवढं ऑटोमॅटिक आलं ना तेवढं खऱ्या अर्थानं होय. आता तुम्ही जी 60 पर्यंत मग अशी मी सुरुवातीला काय शब्द बोललो आम्ही 35-60 पर्यंत गेलो आमचं भाग्य. लक्ष नाही का ते 60 ते त्यांनी स्वतःला लय भारी समजा की आम्ही निदान 60 पर्यंत आलो. कारण तुमच्या वेळेचा काळ थोडा वेगळा होता. आता जनरेशन बदललेली. पहिली जनरेशन आणि आता जनरेशन मध्ये लय गॅप आहे. फार फरक आहे. तुम्ही बघा जुनी लोक पहिली दिवाळी आता लोक म्हणतात दिवाळी असते गतच वाटा. दिवाळी असते गत वाटाणं म्हणजे ते तसं नाही निघत. आता पहिलं ते करंजा कायम कापण्या कायम शंकरपाळ्या सगळीकडे सुगंध यायचा. आता डायरेक्ट चितळीमध्येच जातोय. हे तुम्हाला मी शाश्वत सांगतो बरं का. हे खरे मी काही कुठल्या ब्रँडची जाहिरात नाही करायला सांगतोय मी तुम्हाला. ते असंही महाराज पहिले आपण गुरुजी तुम्ही आठवणा काढा. आम्ही ते सेल काढायचो त्याची चाकं बनवायचो ते ट्रॅक्टर बनवायचो ट्रक बनवायचो आणि मग त्याला दोरा बांधायचो लांब उडत न्यायचो. त्या रानावनातून त्या फुलपाखराच्या मागे फिरायचो. आता कसं दावा हे काळ आहे का. आता पोरं नुसती मोबाईल मध्ये असतं ते स्क्रोल डाऊन स्क्रोल आउट ते चाललेलं असते. आता आमची लेकरं करतात म्हणजे पोरं लय हुशार झाले. ते व्हिडिओ लागला नाही त्याला जाहिरात लागली ना ते म्हाताऱ्याला सांगणार स्किप करायचं ते बटन दाब म्हणले मग चालू होईल. पोरं हुशार. आम्ही घरात आलो की पोरं मोबाईल घेऊन बसलेले असतात. आता आम्ही त्याला म्हणा मोबाईल ठेवते मग ते पहिला तुमच्याच हाताचा ठेवा. तुमच्या लक्षात येते का हे काय झालं गणित. हे आयु मर्यादा पहिली लोक सायकल कीर्तनाला जायची चालत जायची. नंतर हिरो होंडा आले.
हिरोंच्यात माणूस समाधान नाही राहिला. मग आल्टो घेतल्यानंतर शँट्रो गाडी घेतली, माझं सांगते बरं का. नंतर डिझाईन घेतली, ते म्हणलं गाड्या डिझाईन बी खाली लागायला लागली गडीला. मग म्हणलं जरा मोठी गाडी घ्यावी म्हणून इनोवा घेतली. इनोवा घेतली, आता त्याला वाटतं विमानाने पळू का काय, इनोवातली प्रवास व्हायला. काय कळलं तुम्हाला, माणूस थांबत नाहीये, तो समाधानीच नाही. तुम्हाला खरं सांगू का, इथं बसल्या एक संदेश महत्वाचा देईल. 10 मिनिटं का होईना स्वतःसाठी वेळ द्या, आणि स्वतःसाठी वेळ देऊन 10 मिनिटं डोळे दाखवून शांत बसा. भगवंताचं नामस्मरण, कोणीही देवाचं नामस्मरण घ्या. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून नामस्मरण घ्या. तुम्हाला कळेल मी इथं जन्माला कशासाठी आलोय, आणि नंतर कळेल इथं कुणीच कोणाचं नाही गड्या. लक्षात नाही का मला काय सांगायचंय आपल्यासाठी स्वतः. आणि या जुन्या लोकांना सांगतो, तुम्ही काय केले, धोत्र गाठी बांधून धोत्र गाठ 1 रुपया खर्च केला नाही, म्हाताऱ्याने आयुष्यभर पैसे कमावले, आणि पोरांनी सगळे सातबारी विकले. सगळे बाबा बी हा मानाला होते म्हणतात, खरे मला सगळ्या पोरांचं नाही सांगत बरं का, काही पोर आहेत अशी. म्हणून तुम्ही स्वतःसाठी जगून घ्या ना, कधी जगणार. अरे कधी स्ट्रोक बसला की निघाला माणूस, हाय काय भंगूर नाही, भरवसा काही भरवसा नाही. कुठपर्यंत चालतो, बाथरूमचा विषय कंप्लीट झाला नाही ना अजून. 1 कोटी रुपयाचं बाथरूम. साहेबांना साहेब मी एक प्रश्न विचारणार आहे, पण ह्याच्यात कपात करू नका. नाही तर म्हणलं तुम्ही ह्याच्याकडे जर थोडा अवघड करता, म्हणजे नाही महाराज तुम्ही हात तिथे हात विचारा ना. आणि म्हणलं तसं नाहीच आहे, बाथरूम 1 कोटी रुपयाचं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की शेवटची आंघोळ कुठे. आता कशी काय म्हणजे सगळी बाहेर, मला वाटतं बाथरूम मध्ये म्हणतात काय, बाथरूम मध्ये जर शेवटची आंघोळ असते ना, आजचं मानधन त्याला दिलं असते. नाही मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी वारी. एक पहाती एकाची दहने. तुकोबाऱ्यांनी पाहिलं की खऱ्या अर्थानं आता आम्ही सावध झालो पाहिजे. सावधानतेचा इशारा देण्यासाठी तुकोबारे आले. प्रत्येक क्षणाला विचार करा, नामस्मरण करा. आवली म्हणते महाराज तुम्ही लोकांना सावध व्हा सांगता, आणि मंबाजीने तुम्हाला काठीने मारलं. आवली मारू दे मी तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या घरी जाणार. तुकोबारे तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या घरी. लालबुंद डोळे, हातपाय थरथर कापतायत. कीर्तनात लक्ष नाही लागले त्या दिवशी. टाळकरी म्हणतात महाराज चालले कुठं, काय नाही म्हणजे माझ्या मंबाजीची आठवण आली, माझ्या मंबाजीची, आणि मारलं देईन तुम्हाला. महाराज उभं नाही जात आहेत. महाराज सांगतायत मला उभं राहता येत नाही, त्यांनी मारलं. या तीव्र जखमा झाल्या, आणि म्हणूनच त्याचे उपकार मारायचे. मंबाजी दार उघडा. मंबाजी मध्ये येतो का, अरे कालचा मार कमी आहे का, मार खायला आला. मार नाही खायला आलो, तुमचे उपकार मारायला आले. उपकार काठीने मारल्यामुळं, हो काठीने मारल्यामुळे उपकार मानायला गेले. आपल्याला काठी उगारली तरी उभे रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण. फरक गेलं संतांच्या तर आपल्या. तुकोबारांचे डोळे आज भरून आले होते. किंबहुना आज मंबाजी बी रडतो का काय. जर परमार्थ सिद्ध होणार होताच तर आज मंबाजी साष्टांग दंडवत करणार होता. मंबाजी चांगलं केलं, काठीने मारलं. मंबाजी म्हणतो तुका मी माझ्या आयुष्यात असा पहिला माणूस बघितला जो काठीने मारलं, आणि या तीव्र जखमा तू खायला लागल्या म्हणून उपकार मारायला आला. अरे सांग ना तुका याच्या मग काय कारण आहे. तुकोबाराय सांगतात मंबाजी तुम्ही काठीने मारलं ना, रात्रभर बायका करू उशाला बसली, ढसरढसर रडत होती. मला बी रडायला आलं, कारण माझ्या जखमा दुखत होत्या. पण अंतःकरणातून फार समाधान वाटत होतं. काय झालं तुकोबाराय सांगता तुम्ही जेवढ्या जोरात मारलं तेवढ्या जोरात जखमा दुखल्या, आणि जेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली, आणि म्हणून तुमचे उपकार. मंबाजीनं साष्टांग दंडवत केलं तुकोबारायांच्या समोर. चुकलं बरं का महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आवले. मंबाजी म्हणतो चुकलं माझं, तुकोबा तुमचा परमार्थ श्रेष्ठ आहे. आवली म्हणते एक मंबाजी म्हणून चालत नाही, हा समाज तुम्हाला त्रास देतोय, त्यांचं काय करणार. अरे तसं नाही आवले. काकड्याला जातो ना, गार पाण्याने आंघोळ करतो. आज शिवबाकासराची बायको म्हणते गरम पाण्याने आंघोळ घालणारी. महाराज कशासाठी करता. आवली देव येणार आहे गाईला. आवली म्हणली नाही येणार हो. आवले शेवट तो भला माझा बहु गोड झाला, होणार माझा शेवट गोड. भगवान परमात्म्याने शब्द दिला मुरारी येणार आहे. आवली म्हणते जा महाराज, बघा तुम्हाला ती फसवणार शिवबाकासराची बायको. अहो तिच्या नवऱ्याला तुम्ही माळ घातली, तिला तुम्ही वारीला नेलं, त्याला वारीला नेलं, त्याला भजनाला नेता. ती म्हणती माझा प्रपंच, तुकोबारांचा प्रपंच तर संपलाच, पण तुकोबारांनी माझाही प्रपंच संपवला. आवली काळजी करू नको, बघ ती मला गरम पाण्याने आंघोळ घालणार. गेले तुकोबाराय आंघोळीला बसते. शिवबाकासराच्या बायकोच्या डोक्यात राग होता. अंतकरण दाटून आलं महाराजांचं. देवाला अंतकरणातून प्रार्थना करता, देवा येणार होताच तू माझ्यासाठी, पण या समाजात कुणाला तरी माझी दया आली. आवलीने आठवण काढली. आवलीची आठवण काढतात तुकोबाराय. आवलीला सांगणार गरम पाण्याने आंघोळ घातली शिवबाकासराच्या बायकोने. पण खरं सांगू का, घडलं उलट. उकळतं पाणी केलं, आणि उकळतं पाणी तुकोबाराय म्हणतात आई घाल बाबा आंघोळ. उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. जसं उकळतं पाणी अंगावर पडलं, सर्वांगाला फोड आले, आणि क्षणात तुकोबाराय
तुकोबारायांचे डोळे भरून आले आणि जडे आवाज, माझी काया लागला वनवा. जडे माझी काया लागला तुकोबारायांच्या ध्यान आवाज, खेळ भगवंता. दहावरे केशवा माय बापा, आता दिसो ने जना, ऐसे करा नारायण. काय या तुझ्याचा अपराध तरी काय विठ्ठला, अरे काय चुकलं रे बाबा. उकळतं पाणी अंगावर पडलं, महाराजांना आठवण देवाची आली. देवा, अरे मुरारी म्हणून तू येणार होता, कोठे गुंतला ते पंढरीच्या राया. भगवंता यावं लागल तुला, तो सगळ्यांसाठी आला. दुष्टा धावरे नौकरी संकट पडले भाई, खऱ्या अर्थानं तो सगळ्यांसाठी आला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. जगद्गुरु तुकोबारायांचे डोळे भरून आले. आज महाराजांना विठोबाची आठवण आली. देवा, आवडी म्हणती देव नाही, मग जर आवडीच्या पायातला काटा काढायला तू आलास, सांग ना देवा, आलास का नाही? आवडीच्या पायातला काठा विठ्ठलानं काढला. आवडी म्हणते काळ्या विठ्याचा मुलगा गेला, आणि देव म्हणतो आई साहेब तुमचा पाय द्या बरं का माझ्या हातात. आई साहेबांचा पाय हातात घेतला आणि क्षणात काटा काढला. गजरा हो, अडचणीचे काटे काढणारा या जगातला एकच विश्वंभर आहे. तो जगात एकलाची, त्याचं नाव विश्वंभर आहे. आज येणार होता तुकोबारायांची, माहित नाही येतो का नाही, पण महाराजांचा आवाज आज थेट भगवंतापर्यंत. काय तुझ्याचा भावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला वनवा. भावरे केशवा माय बापा, आता दिसोने जना, ऐसे करा नारायणा. 2 मिनिटात पहिल्या चरणाला येणार आहे. छत्रपती शेवटी जाता जाता सांगणार आहे. पहिल्या चरणाला मधलं भजन होऊन या ठिकाणी वेळेत या ठिकाणी सेवा संपल. जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय भरून आलं. आवली म्हणती, महाराज नाही आला का विठ्ठल? आवले, गरुडाला निरोप सांगितलाय. गरुडा, तो सांग देवाला. मग देव येतील बरं का गरुडा. गरुड म्हणतात, महाराज काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. माझीच आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली, आणि मी तुमचं काम करू जमणार नाही. वशिला नाही एवढा मोठा, मग काय करू गरुडा? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीला सांगा महाराज तुमचं काम झालं, जगाचा मालक तुम्हाला घेणे. हे आई, तू सांग ना देवाला. लक्ष्मी आई म्हणती, देव झोपलेत, मी नाही सांगू शकत. मग काय करू? तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. शेषा, हे शेषा, पाया पडतो रे बाबा. शेपटी हलवली तरी देव उठतील. तुझ्या अंगावर देव विराजमान आहेत अशी आई म्हणती. हो महाराज, माझ्याच अंगावर देव विराजमान आहेत.
मी शेपटी हलवल, पण मी काहीच न करता काल्या मर्दाला त्यांनी मला मारले. नाही कळलं का तुम्हाला? मी निहार बसलो होतो पाण्यात. सांग पिढा हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हा जीव माझा झालाय विरा पिता सांगना, पाण्यात गेला कसा हे बाई बाई बाई, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकादी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका मने मज आठवा मोड लवकरी पाठवा, आपुल्या माहेरा जाईल मी आता निरोपया संत हात्याला. जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला. तुकोबारा सांगता देवा पाहुणा विनमुख जाता कामा नये, घरी चला. जगद्गुरु तुकोबारांनी देवाचा हात धरला. तुकोबारांच्या घरात देवाचं पहिलं पाऊल पडलं. निर्याण काळ प्रसंगात अभंगाचं पहिलं चरण.
शेवटची चालत झाली वा काय आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार मूर्ती घराचा मला तुकोबाने घ्यायला आला आपल्याला जगाचा आम्हाला घ्यायला येणार नाही पण देवाच्या चरणाजवळ जायचं असेल तर विठोबा रघुमाई
या महाराष्ट्राचा जनस्नेहा आज आपल्या मुख्यमंत्री या ठिकाणी घेऊन आला आणि खऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने पाहुण्याची भूमी. आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये पुन्हा एकदा हे स्वराज्याचं देश स्वप्न ज्या शिवराजांनी उभं केलं त्या शिवराजांचा इतिहास घेऊन आला. यासाठी कंग बहिर्जी नाही खंबीला मोहिते तानाजी माणूस रे एका माणसाला राजांनी सबर घेतला आणि स्वराज्य निर्माण केलं. यसाजी म्हणतात यसाजी आणि येतील का बाबा बोला यसाजी घेतला बहिर्जी नाही घेतला नाईक म्हणतो राहत आम्ही नाईक समाजात आता तुम्ही जात नाही विचारली बहिर्जी यसाजी कंक घेतला बहिर्जी नाही घेतला सर्वपद खंबीराम मोहिते घेतले नळवी सुभेदार तानाजी मालुसरे घेतले धनगर समाजाचा महादेव धनगर घेतला आहे माळी समाजाचा ज्ञानोबा माळी घेतला हे ज्ञानोबा आज येशील का बाबा अरे माळी हवंच अरे मी विचारली का तुला का राजांनी साथ घेऊन मावळा करून कारण शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी राजांनी या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केलेला आणि म्हणून ही खरं ही ऐतिहासिक भूमी आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा महत्वाचा इतिहास तिथून घडलेला आहे.
कोढाण्यावर लढणारा तानाजी मालुसरे घेतला. संभाजी चौकी कोढाळकर घेतले. नाविक समाजाचा शिवा काची घेतला. नाविक समाजाचा शिवा महाराज घेतला. ए शिवा आणि येशील नव कोणाचं जय शिवा. जीवाची बाजी लावण्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे आले आणि स्वराज्य उभारीला लागला. एक एक मोहीम राजांनी घेतली. पण सगळ्यात भयंकर संकट हे महाराष्ट्रावर आले ते अफजलखाना. या ठिकाणी राजांनी या ठिकाणी एक एक युद्ध जिंकत आणले होते. महाराष्ट्र सर केला आणि मुघल आदिल निजाम पोर्तुगीज फ्रेंच यांनी हौदस मागवला. राजांनी हे सगळे मुघल शांत केले. पण आता राजे वरचढ व्हायला लागले आणि मग शिवबा राजांसाठी विडा उचलला अफजलखानानं. मैं लाऊंगा शिवा. अरे है क्या कोई मैदान तो शिवा को पकड़ के लाएगा. जिंदा या मुर्दा मैं लाऊंगा. अफजलखानाने आवाज दिला. पहिल्यांदा विडा उचललेला आणि अफजलखान विजापूरहून निघालेला आहे. अफजलखान म्हणजे कोण मंडळी? अफजलखान म्हणजे दोन बावशरी. पहाड वाकल इतकी भयानक ताकद आणि 7.5 फुटाचा चिता सैतान म्हणजे अफजलखान. आजपर्यंत अफजलखानाने ज्याला धरलं त्याला मृत्यूच्या दारात ढकललं. राजे अफजलखान आलेला आहे राजे आणि बरीच फौज फाटा घेऊन या ठिकाणी अफजलखान स्वराज्यात निघाला. अफजलखानाने त्याच्या 65 बायकांची मुंडकी उडवली. 65 बायकांची मुंडकी उडवली. इतका क्रूर अफजलखान आणि आला विजापूरहून. राजेंना वाचा समजते. राजे अफजलखान लई भयानक आहे. त्यांनी त्याच्या 62 ते 65 बायका मारलेल्या आहेत. याच्या मागे कारण काय होतं? ज्या अफजलखानाने त्याच्या बायका मारल्यात याचा अर्थ इथं काहीतरी कारण आहे. कारण येता येता अफजलखान मनात खचला होता. अफजलखानाचा हत्ती छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या हस्तकांकरी मारला होता. याच्यात बहिर्जी नाईकाची भूमिका महत्वाची होती. जो गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता बहिर्जी नाईक. अफजलखानाचा हत्ती मेला. अफजलखानाला वाटलं जर हत्ती तत्कालीन काळात हत्ती मरणं म्हणजे राजाचा पराभव. छत्रपती शिवाजीराजांची युक्ती इथून कामाला आली. आता गरज शक्तीची नव्हती, आता गरज युक्तीची होती. कोणीतरी विचारतं राज अरे हत्ती कशापायी मारला? राजा म्हणतात ओ जीवा महाराज, जी माणसं मनातून खचतात ना ते रणात कधी जिंकू शकत नाहीत. ती रणात पराभूत होतात. हे अफजलखान मनातून पराभूत झालेला आहे. आता रणात त्याची ताकद चालणार नाही. तो खचलेला आहे. म्हणून त्यांनी 62 बायका मारल्या आणि आला अफजलखान. विजापूरहून आला तुळजापूर पंढरपूर. आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर वार झाला. आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर वार केला आणि घरानं वार केल्यानंतर मूर्ती उभंगली. मूर्तीतून आवाज आला संतनो शिवराजांना हीच आईच्या कृपात ताकद देणार. ही आई तुळजाभवानी शिवराजांना ताकद देणार होती. राजा या अफजलखानाला मूर्तीवर वार केलेला आहे. राजा आई साहेब चिता उतरवताले आई साहेब म्हणता शोभा अरे तुझी पावलं काय थरथर कापायला लागली का शोभा? अफजलखान आला म्हणून घाबरला का रे शोभा? आई साहेब अरे आहे ना लढू आम्ही अफजलखानाशी. आईने पोराला शौर्य शिकवलं. शिवरामी सरदार महाराज काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलेले हात. हिंदू धर्माची मजाल घेऊन आता शिवराजे निघाले आहे. काय करायचं म्हणून गड निवडला प्रतापगड. प्रतापगड जिथं ऊन वारा पाऊस झाला येणं शक्य नाही. जबरदस्त प्रतापगड. प्रतापगड म्हणजे या ठिकाणी या झाडांनी जेरबंद केलेला प्रतापगड. छोट्या छोट्या पाऊल वाटा, घाट वाटा आणि या घाटातून सैनिक नाव घर आणि इथंही राजांनी युक्ती वापरली. प्रतापगड
प्रतापगडच्या पायथ्याला खान बोलवलेला आहे. अफजल खान. कृष्णाजी भास्कर म्हणतो अफजल खानाला हुजूर, या शिवा राजांना एवढं सहज देऊ नका हुजूर, भयानक राजा आहे. अरे वो 5.5 फुट का चूहा क्या करेगा मेरे सामने? हुजूर बहुत भयानक है वो. आजपर्यंत कुणाला गिरफ्त नाही झाला हुजूर, लय खतरनाक. आता वाटतो एका क्षणाला इथे तर दुसऱ्या क्षणाला कुठं जाईल काय सांगता येत नाही. आता तुम्ही आलेत ना, तुम्हाला मारण्याचा कट शोभाराजांनी आधीच रचला असेल हुजूर. खामोश. या अफजल खानाला हात लावायची माझ्या कुणाकडे आहे. आणि मग गड निवडला प्रतापगड. अफजल खानाला सांगितलं तुझे काय तटपुंज सैन्य आणि तू सोबत यायचं तर शोभाराजे भेटतील, अन्यथा भेटणार नाही. कृष्णा भास्कर कुलकर्णींनी निरोप दिला. आपसे डरा है शिवा और कहता है अकेले में मिलना चाहता है. मुझसे डरा है? अरे मुझसे आज तक कोई नहीं डरा, हमसे तो सब डरते हैं. ये शिवा क्या चीज है? मग त्याला माहिती नव्हतं ही राजांची युक्ती होती. महाराजांनी अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला बोलवला. येता येता सगळं सैन्य थकून गेलं. काही सैन्य अफजल खानाचं प्रतापगडाला. राजे म्हणतात जीवा महाला 10 अंगरक्षक शोभाराजांनी सोबत घेतले. 10 अंगरक्षक प्रमुख 2 होते, संभाजी कावजी कोंढाळकर आणि नाविक समाजाचा जीवा. संभाजी कावजी यासाठी घेतला, अफजल खान 7.5 फुटाचा आहे, संभाजी 7 फुटाचा आहे. तर अफजल खान मिठीतून सुटला याला पकडायचा संभाजी कावजी कोंढाळकर. जीवा महाला घेतला कारण अफजल खानाबरोबर सय्यद बंडा आहे. थोडा ट्रबल द्या मला. कोणता सय्यद बंडा आहे? 9 फूट उडी मारणारा आणि दानपट्टा चालवणारा सय्यद बंडा. त्या सय्यद बंडातून आजपर्यंत कोणी सुटला नाही. त्या सय्यद बंडाचा बंदोबस्त करायला आमच्यात होता जीवा महाल आहे. जीवा महाल नाभिक समाजाचा. हे जीवा जीवाची भाजी लावायला लागेल का रे? हो राजे चला जी. शाम्याना उभारला गेला आणि प्रतापगडच्या पायथ्याला खान आला. हे प्रतापगडचं युद्ध म्हणजे आज महाराष्ट्रासाठी अस्मिता होती. छत्रपती शिवाजी राजांनी कमरेला भगवा गुंडाळलेला आहे. राजे प्रतापगडाला आलेला आहे आणि गडावरून खाली उतरताना राजेंनी जीवाला सांगितलं हे जीवा, अरे माझी धाडी कमी करायची बाबा. राज कात्री मागता का जीवाकडं? तलवार मागा ना असं. आणि राज म्हणता जीवा तलवारीची गरज नाही, धाडी कमी करायला कात्री लागते. राज आणि दाढी कशा पाहिजे याला युक्ती म्हणतात जीवा. अफजल खान 7 फुटाचा आहे, मी 5.5 फुटाचा आहे. मी अफजलला धरल, अफजल मला धरल. धरता धरता तो माझी धाडी धरल. माझी धाडी त्याच्या हातात येऊ नये म्हणून माझी दाढी कमी कर. धाडीचं सूक्ष्म नियोजन करणारा जगातला पहिला राजा शोभा राजा, ज्यांनी धाडीचं नियोजन केलं. 12:42 38 मिनिटं आणि 35 मिनिटं इतिहासकारांनी मत नोंदवलं. थोडस वेगळं मत आहे पण याच वेळेत सूर्य मस्तकावर असतो. राजे 12:42 का गडावर निघण्याचा वक्त? राजे म्हणतात सूर्य मस्तकावर आहे. आपण वरून खाली चाललो की खालचा माणूस वरती बघू शकत नाही कारण की सूर्याची किरण डोळ्यात येते, पण वरचा माणूस खालच्यांना हेरू शकतो की खालच्यांचं काय चाललंय. अफजल खानाच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं म्हणून 12:42 काय वक्त निवडला राजेंनी. सूक्ष्म नियोजन करणारा जगातला पहिला राजा, याला मायक्रो प्लॅन म्हणतात. सज्जन आहोत राजे आलेले. अफजल खानाने या ठिकाणी शामियानात पदार्पण केलेलं आहे. 5.5 फुटाचे राजे अफजल खान या ठिकाणी शामियाना बघितला. हिरे जडीत मोती आणि हा सुंदर असा शामियाना लोहबावलेला अफजल खानाला. ए कृष्णा जी ये सब अपना है. हाँ हुजूर ये सब अपना है, पर इसके पहले शिवा से निपटना होगा हुजूर. अरे शिवा किस खेल की मुझे है? आला छत्रपती शिवाजी राजे अफजल खानाच्या समोर. राजे म्हणतात हे जीवा फक्त सय्यद बंडा बघायचा. संभाजी कावजी अफजल खान सुटला की पकडायचा राज आणि मुंडक काढतो अफजल खानाचं. राजे 5.5
5.5 फुटाचा देह या शरीरात चाललेला आहे. सगळीकडे शांतता पसरली. आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. आखिर आई गया दख्खन का चुहा सिकंजे में. अरे चुहा नव्हे, महाराष्ट्राचा वाद अफजल्या तुझ्या भेटीला आला होता, जो हिंदू धर्माचा रक्षक होता. धर्माचे पालन करणे पाखंड हिंदर. आणि शिवबाराजे आज प्रभू रामचंद्रांच्या रूपात होते, कारण समोर रावण मारायचा होता. शिवबाराजे आज कृष्णाच्या रूपात होते, कारण समोर आज कंस मारायचा होता. ज्या ज्यावेळेस धर्माचं पालन करावं, अम्मासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे भावे घाली पाना, नाम घेता पण घरी राहणार. जणू भगवंतानी शिवराजांना पाठवलेला अफजल खानाला मारण्यासाठी. आईचा जिजाऊनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. जगदंब 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 नावाचा गजर शिवराजे करतायत. आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ राजे. आखिर आई गया दख्खन का चुहा सिकंजे में. राजेंची पावलं शाम्यात चालू लागली. पावलं चालता चालता अफजल खानाच्या जवळ राजे आले. अफजल खानाने मिठी मारली. 7.5 फुटाचा देह, 2 वाव शरीर, पहारवा पोटाने ताकद, कडकड 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 हाडांचा आवाज आला. संपला शिवा, संपलं स्वराज्य, संपला महाराष्ट्र. जगदंब जगदंब जगदंब. लालबंद डोळे राजेंचे झाले, लालबंद चेहरा झाला. या ठिकाणी जीवा बघतोय. राजा म्हणतात जीवा हा वखत नाही यायचा, अजून जीवा जीवा. आणि हा शिवबा जिवंत आहे. हे आई तुळजा भवानी, तुझ्या मूर्तीवर याने वार केलाय. याला सोडायचं नाही. ताकद दे तुझ्या शिवाला. जगदंब जगदंब. अरे कोण उभं करत होतं शिव महाराजांना? हे भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे स्वराज्याचा स्वाभिमान. तो भगवा आज महाराजांना उभा करत होता. जगदंब. अफजल खानाची मिठी करून मारल्या गेलेली. राजे गुलबर्गला गेले, श्वास गुलबर्गला गेला. तेवढ्यात आई तुळजा भवानीनं कौल दिला. अफजल खानाची मिठी सुटली. कट्यारीचा वार झाला. कट्यारी घेतली अफजल खानानं, 70 वार केला. राजांच्या अंगाला चिरकत होतं, काहीच नाही झालं. राजांनी वाघनख्या घेतल्या, 70 अफजल खानाच्या पोटात बसल्या आणि खपकन कोटाला बाहेर काढला. दगा ये दख्खन के शेर ने दगा किया. झालं कृष्णाजी, आला कृष्णाजी, उडी मारली. राजेच्या उजव्या मस्तकावर वार झाला. राजे पडणार, राजे पडणार, राजे पडणार. वर पहिलं सय्यद बनणार. अफजल म्हणतोय हे सय्यद बनणार. नाव शिवाकी करतात आणि क्या देख रहा है. आला सय्यद बनणार. न फुटुडी मारली. गरकन दानपट्टा फिरवला आणि राजेंच्या समोर दानपट्टा घेऊन सय्यद बनणार. राजे म्हणतात जीवा हे जीवा, अरे काय करशील जीवा. जीवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जीवा आला जीवा आला जीवा. 10 फुटुडी मारली. दानपट्टा चालवला. करकन दानपट्टा फिरला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर सय्यद बंडाचा उडवला आणि छास करला होता जीवा. वाचला शिवा. प्रौढ क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोलो भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर तुकाराम